इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलनं जे युद्ध छेडलेलं होतं, या युद्धामध्ये अमेरिकेला एक असा फटका बसलाय, जो अमेरिका कधीही विसरणार नाही आणि अमेरिकाच काय सगळं जगच कधी विसरणार नाही. याचं कारण म्हणजे अमेरिकेकडे जी एअर सुपेरियरिटी आहे असं म्हटलं जातं. अमेरिकेची एअर फोर्स ही जगातली सर्वात प्रभावशाली किंवा पॉवरफुल एअर फोर्स आहे असं म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टींना फाटा बसू शकतो कारण अमेरिकेचं एक F-35 विमान इराणनं हिट केलंय सेंट्रल इराणवरून जात असताना. आता हे विमान इतकं महत्त्वाचं का होतं आणि एक विमान हिट केलं म्हणून एवढी मोठी त्याची बातमी का होते, ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. पण डोनाल्ड ट्रम्प जगभर किंवा अमेरिका जगभर जाऊन हे सांगायचा प्रयत्न करते, की हे विमान तुम्ही विकत घ्या. भारताला त्यांनी असा गळ घालण्याचा प्रयत्न केला होता. जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांना ते सांगत असतात, की तुम्ही हे विमान विकत घ्या. पण भारतानं विमान विकत घेतलं नव्हतं. पण जर हे विमान अशा पद्धतीने हिट होत असेल आकाशात असताना, तर हे विमान भविष्यात घेणार कोण हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या ज्या कंपनीने हे विमान बनवलंय त्या कंपनीचे शेअर्स ऑलरेडी पडतायत. त्यामुळे नेमकं घडलंय काय? याचा काय परिणाम होऊ शकतो? या युद्धामध्ये इराणनं कशी बाजी आतापर्यंत मारलेली आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर पहिल्यांदा बघूया झालंय काय. 19 मार्चला रात्रीच्या 2:50 म्हणजे इराणमधल्या लोकल टाइमनुसार या वेळेला सेंट्रल इराणमधून एक अमेरिकेचं F-35 लाइटनिंग 2 हे विमान तिथून प्रवास करत होतं. म्हणजे अर्थात फायटर जेट आहे ते तिथून जे काही हल्ले करत होतं. हे करत असताना इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं त्याला ट्रॅक केलं आणि बरोबर त्याच्यावरती मिसाईल हिट करून त्याला पाडलं. आता अर्थात हे पाडलं असं म्हणणं थोडंसं जास्त घाईचं होईल, कारण हे विमान डॅमेज झालंय हे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं देखील मान्य केलंय. पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे विमान येऊन मिडल ईस्टवरच्या त्यांच्या एका बेसवरती उतरलेलं आहे, सक्सेसफुली उतरलेलं आहे. ते विमान डॅमेज झाले, पण ते कितपत डॅमेज झाले हे अजूनही कळलेलं नाही. पण या विमानाला हिट करता येऊ शकतं हीच इथं फार मोठी गोष्ट आहे. आता हे विमान जर डॅमेज खूप मोठ्या प्रमाणावर झाला असेल आणि परत जर उडणार नसेल, तर तो फायनान्शियल लॉस अमेरिकेला असेल तो फार छोटा आहे. कारण हे विमान जर हिट होतंय हे जगाला कळलं तर ते कुणीच खरेदी करणार नाही. त्याचं कारण काय आणि हे विमान पडणं किंवा या विमानाला हिट करणं हे इराणसाठी का महत्वाचं आहे ते आपण थोडक्यात बघूया. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन नावाच्या कंपनीनं हे विमान डिझाईन केलेलं होतं. या विमानाचं नाव आहे F-35 लाइटनिंग 2. हे एक स्टेल्थ फायटर जेट आहे. आता स्टेल्थ फायटर जेटचा अर्थ थोडक्यात समजून घ्यायचा तरी हे विमान रडार टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीचा वापर करून कुठल्याही रडार टेक्नॉलॉजीमध्ये वगैरे दिसत नाही. म्हणजे हे विमान तुम्हाला आकाशात असताना आयडेंटिफाय करता येत नाही आणि जर ते आयडेंटिफाय करता आलं नाही तर तुम्ही त्याला उडवू शकत नाही किंवा त्याच्यावरती हल्ला करू शकत नाही. कारण याच्यामध्ये रडार ॲब्सॉर्प्शन मटेरियल बसवलेलं असतं. याच्यामध्ये जी हीट जनरेट होते ही हीट इन्फ्रारेड रेजमध्ये दिसू शकते. म्हणून याच्यावरती काही कूलंटचा वगैरे वापर केला जातो, जेणेकरून याच्या एक्झॉस्टमधून जे काही हवा किंवा उष्णता बाहेर पडते ती उष्णता देखील कूल करून बाहेर काढली जाते. याच्या सरफेसवरती देखील एक प्रकारचं कोटिंग बसवलं जातं, जेणेकरून ते जास्त तापत नाही आणि त्यामुळे ते दिसत नाही. पण प्रत्यक्षात इराण सरकारनं IRGCनं जो एक व्हिडिओ रिलीज केलाय तो व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये हे विमान इन्फ्रारेड रेजमध्ये व्यवस्थित दिसतंय आणि ह्या इन्फ्रारेड रेजमध्ये दिसणाऱ्या विमानाला इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं अतिशय बरोबर ट्रॅक करून त्याच्यावरती हल्ला केलाय. आता इथं हल्ला झाल्यानंतर एक मोठा स्फोट तुम्हाला दिसतो या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर पुढं काय झालं ते दिसत नाही. पण कदाचित हे विमान तिथून निसटलं असावं आणि सही सलामत पोचलं असावं, पण तरी देखील हे विमान डॅमेज मात्र इराणनं केलंय आणि ही इराणसाठी मोठी गोष्ट आहे. इराणचं मोराल वाढवण्यासाठी म्हणजे इराण हे युद्ध अजून सक्सेसफुली लढू शकतो, अमेरिकेला तगडी फाईट देऊ शकतो हे सांगण्यासाठी इराणच्या मोरालसाठी देखील हे आत्ताची ही जी घटना आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. याची इतर कारणं देखील आता थोडक्यात बघूया. आता जर हे विमान रडार टेक्नॉलॉजी किंवा इन्फ्रारेडमध्ये दिसत नसेलच तर हे विमान हिट कसं केलं असा प्रश्न पडू शकतो. तर असं सांगितलं जाते की इन्फ्रारेड सर्च अँड ट्रॅकिंगनुसार हे विमान इराणनं सर्च केलं किंवा त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्याप्रमाणे मग त्यांनी मिसाईल फायर करून ते विमान उडवलं किंवा त्याला डॅमेज केला. आता इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की कितीही टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि सगळं हीट जनरेशन लपवायचा प्रयत्न केला तरीही थोडीफार हीट ही हवेत असताना जनरेट होत असते. विशेषतः आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि इराणमधला तो जो वाळवंटी प्रदेश आहे वगैरे वगैरे याच्या सगळ्या वरून उडत असताना कदाचित तिथलं टेम्परेचर जास्त असेल, त्यामुळे हे विमान व्यवस्थितपणे इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये दिसलं आणि त्यांनी ते ट्रॅक केलं आणि त्याच्यावर हल्ला केला.
आता हे इथं यासाठी महत्वाचं आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळजवळ 15 दिवसापूर्वीच हे सांगितलेलं होतं की आम्ही इराणला अशा पद्धतीने नष्ट केलंय, डेसिमेटेड हा त्यांचा शब्द आहे, अशा पद्धतीने डेसिमेट केलंय की इराणकडे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स काही शिल्लक राहिलेलं नाही, त्यांच्याकडे विमानं शिल्लक राहिलेली नाही, त्यांच्याकडे एअर डिफेन्स सिस्टीम शिल्लक राहिलेली नाही, त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेलं नसताना देखील इराण अजूनही हल्ले करू शकतो. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेलं नसताना देखील इराणकडे एक फंक्शनिंग एअर डिफेन्स सिस्टीम आहे, जी इन्फ्रारेडमध्ये, रडारमध्ये दोन्ही पद्धतीनं काम करते आहे, हे इथं सिद्ध होतंय. आता इराणनं हे कसं केलं, तर कदाचित बावर 373 नावाचं त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याचा त्यांनी वापर केला असावा, किंवा रशियाकडून घेतलेली S-300 एअर डिफेन्स सिस्टीमचा त्यांनी वापर केला असावा, जी भारताकडे S-400 आहे त्याचाच अगोदरचं व्हर्जन त्यांनी वापरलेलं असावं असं बोललं जाते. म्हणजे थोडक्यात इराणनं अमेरिकेची जी काही विमानं आतापर्यंत टार्गेट केलेली आहेत आणि हिट केलेली आहेत ती जर बघितली तर इराकमध्ये जो एक स्ट्रॅटो टँकर त्यांनी हिट केलेला होता तो, सौदीच्या एअरबेसवरती असताना जे 5 टँकर्स हिट केले ते, आणि हे F-35 हे सगळं जर पकडलं तर आतापर्यंत एकूण 7 ते 8 फायटर जेट्स हे इराणनं आतापर्यंत हिट केलेले आहेत. हा एक मोठा डॅमेज अमेरिकेसाठी असणार आहे. याशिवाय काही रिपर ड्रोन्स MQ-9 आहेत ते जर पकडले तर एकूण आकडा जवळजवळ 17 पर्यंत जातो किंवा 18 पर्यंत जातो, असं अनेक ब्लूमबर्ग वगैरे रिपोर्ट केले. आता इथं हे सगळं एवढं महत्वाचं यासाठी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना आता जे स्वतः सांगत होते की मी कधीही युद्ध करणार नाही, युद्धात अमेरिकेला लोटणार नाही, त्यांनी हे युद्ध चालू केलंय. हे युद्ध कधी संपेल हे त्यांना माहिती नाही आहे. काल त्यांनी अमेरिकन काँग्रेसकडे हात पसरलेत की मला $200 बिलियन म्हणजे जवळजवळ 18 लाख कोटी रुपये पाहिजेत हे युद्ध चालू ठेवण्यासाठी. म्हणजे थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला युद्धाच्या खाईत उतरवले आणि आता यातून अमेरिका सहजासहजी बाहेर पडणार नाही अशी परिस्थिती आहे, किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना माघार घेऊन हे युद्ध संपवावं लागेल एकतर्फी पद्धतीनं, अशीच परिस्थिती आता सध्या दिसते. आता याच्यामध्ये दुसरा एक अँगल असा आहे की डोनाल्ड ट्रम्प जगभर जाऊन हे विमान विकायचा प्रयत्न करतात. या विमानाची किंमत 900 कोटी रुपये आहे. तर हे जर विमान अशा पद्धतीनं इन्फ्रारेडमध्ये जर सर्च होत असेल किंवा दिसत असेल तर, आणि हे विमान हिट देखील होत असेल, जे जगात पहिल्यांदा आतापर्यंत घडले, तर इथून पुढे त्याची सेलेब्रिटी कमी होईल. कदाचित ते इतक्या व्यवस्थितपणे जगात कुणाला विकू शकणार नाही. भारतानं ते ऑलरेडी विकत घेतलेलं नाही. आणखी जे काही देश घेणार होते ते देखील आता कदाचित घेणार नाहीत. त्यामुळे अमेरिकेला, त्यांच्या लॉकहीड मार्टिन या कंपनीला, दोघांना देखील हा जबरदस्त फटका असणार आहे. या युद्धाबद्दल, या युद्धातल्या इराणच्या भूमिकेबद्दल आणि ज्या पद्धतीने इराणनं अमेरिकेला या युद्धामध्ये कम्प्लिटली अडकून ठेवलंय, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.